मी माझं स्वतःचं उदाहरण त्या दिवशी दिलं की माझ्याचकडे माझ्या मतदार यादीतल्या नावाचं व्हेरिफिकेशनसाठी निवडणूक आयोगाची लोक आली होती. म्हणजेच काय की हे सक्षम नावाचं जे काय ऍप आहे ते ऍप आणि निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा निवडणूक आयोगाकडनं हाताळला जात नाहीये अशी आम्हाला आता शंका येते आहे. अजून आम्ही आरोप करत नाही आहोत, शंका येते आहे. आणि केवळ माझं नाव आहे त्याच्यात म्हणून निवडणूक आयोगाची लोक ही चौकशी करायला आली. सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये असं जर का झालं असेल किंवा होत असेल तर त्यांनी दाद कधी मागायची, कोणाकडे मागायची, आणि नाव वगळलं गेलं तर निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानच करता येणार नाही. एक विषय लक्षात घेण्यासारखा आहे की हे माझ्याकडे आले कसे, याचं कारण कोणीतरी एका नंबरवरून माझ्या नावाने तिकडे ऍप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला. त्या नंबरवर जर का ओटीपी आला असता तर पुढचं सगळं हॅक झालं असतं आणि कदाचित माझ्या कुटुंबातली माझ्या सकट 4 नावं ही वगळण्यात सुद्धा आली असती. याच्या मागे नेमकं कोण आहे, कोणाचा डाव आहे, काय डाव आहे याची एक खातरजमा करून तर घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जसे आम्ही सगळे राजकीय पक्ष, सत्ताधारी सोडून द्या, पण बाकीचे राजकीय पक्ष एकवटलेले आहेत. आम्ही आमच्या शाखांमधनं मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्र उघडतो आहोत. या केंद्रामध्ये मी नागरिकांना विनंती करतोय की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही, आपलं नाव या यादीत आहे की नाही हे आपण आमच्या शाखेत येऊन तपासा. आणि जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं गोंधळ आहे तर तो वेळेत आपल्याला सुधारता येईल. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की मी मतदारांना आणखीन एक विनंती करेन, ही निवडणूक आयोगाची भुताटकी आहे. एकेका घरामध्ये 40-40, 50-50 नावं ही नोंदली गेलेली आहेत. तर मी मतदारांना आवाहन म्हणजे विनंती करतोय की आपल्याला न दिसणारी, आपल्या परवानगीशिवाय न राहणारी, आपल्या परवानगीशिवाय राहणारी आपल्या घरामध्ये कोणी माणसं आहेत का, ही निवडणूक आयोगांची भूतं उभी केलेली आहे की आपल्या घरात राहत तर नाहीत ना, याची सुद्धा खात्री करायला पाहिजे. म्हणून जिथे जिथे आमची केंद्र उघडली जातील तिथे आसपासच्या वस्तीतील सर्व जात पात धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन ही मतदार यादीची तपासणी करावी. आपलं नाव तिकडे आहे की नाही हे तपासावं. तिकडनं कुठे वगळलं गेले का, आणखी आपलं वयामध्ये काही माझं स्वतःचं उदाहरण त्या दिवशी दिलं का, लिंग बदल झाले का, हे सगळं आपण येऊन तपासावं. मी मतदारांना एक आवाहन करतोय. त्याचबरोबरीने आम्ही जी एक मागणी केलेली म्हणजेच काय, 1 जुलै ही कट ऑफ डेट ठेवली. 1 जुलै नंतर 18 वर्षाची जी मुलं आणि मुली झालेली आहेत त्यांचा मतदानाचा अधिकार या निवडणुकीला वापरता येणार नाहीये. तुम्ही जगभर बघता आहात की याच वयातली मुलं ही रस्त्यावरती येतात आणि क्रांती करतायत, ज्यांना आपण जेनझी म्हणतो. तर हे सरकार जेनझीना का घाबरतंय? जर लोकसभा ते विधानसभा या 6 किंवा 5 महिन्याच्या कालावधीमध्ये परकला प्रभाकर म्हणजे आपल्या निर्मला सीतारामन यांचे यजमान त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास 45 लाख मतदार महाराष्ट्राच्या यादीमध्ये घुसवले गेले. जर त्या 4 महिन्यामध्ये 45 लाख मतदार हे कोणी घुसवले, कुठे गेले, काय करतायत हा एक प्रश्न आहे. पण घुसवले गेले असतील तर 1 जुलै नंतर अधिकृतपणे ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ती महाराष्ट्राची तरुण मुलं मुली मतदान का करू शकणार नाही. म्हणून मी त्याही सगळ्या मुलांना आणि मुलींना एक विनंती करतोय की तुम्ही देखील आमच्या शाखेत या आणि तुमचं नाव तिकडे नोंदवा. आपल्याला कळेल की किती लाख मुलांना आणि मुलींना मतदानापासून आपण वंचित ठेवतो आहोत. अशा काही या गोष्टी आहेत. आणखीन आपण काही प्रश्न विचारले तर मला त्याच्याबद्दल बोलता येईल. पण मुळात एक मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांचा विषय आम्ही सोडत नाही आहोत. आणि दुसरी गोष्ट, मतचोरीचा विषय तर आम्ही सोडणार नाही. आम्ही परत एकदा सांगतो की निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना सुद्धा एक पत्र दिलेलं की एवढा सगळा गडबड घोटाळा हा बाहेर आल्यानंतर आपण राज्य निवडणूक आयोगाला सुधारित यादी मतदाराची होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी आमची मागणी आहे. आम्ही निवडणुका घेऊ नका असं म्हणत नाही, पण निवडणुका घेताना सदोष मतदार यादीवरती ही निवडणूक होता कामा नये. ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. जसं आम्हाला ते सांगतात करप्ट प्रॅक्टिस, तसं निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. आणि ते कोणाची नोकरी करतायत हे आता हळूहळू उघड होत चाललेलं आहे. कर्जमाफीचा मुद्दा हा उद्योगामध्ये येऊ नये म्हणूनच आंदोलन हे केलं गेलं का? आणि मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये. मला शेतकऱ्यांचा विषय आहे.
त्याच्यामध्ये आणखीन कोणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उतरत असेल तर जरूर उतरावं, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं. शेतकऱ्यांचे पंचनामे करणारेच अधिकारी जे आहेत ते शेतकऱ्यांकडून पैसे मागतात असे व्हायरल होतात बाहेर होतात. पंचनामे करणारेच अधिकारी शेतकरी मी आता म्हणूनच जातो आहे, कारण शेतकऱ्यांना काय होतं की तेवढ्या पुरतं सगळीकडे शेतकरी 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 होतं आणि मग त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं. मी त्यातला नाहीये.